सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर दिग्गजाने नेतृत्वाबाबत अखेर निर्णय घेतलाच। सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। चेन्नई सुपर किंग्सने 17व्या मोसमाच्या सलामीच्या सामन्यात विजयी सुरुवात केली आहे। सीएसकेने आरसीबीचा धुव्वा उडवला, त्यानंतर दिग्गज फलंदाजाने निवृत्तीबाबत अखेर सर्व काही सांगून टाकलं आहे। आयपीएलच्या 17व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली। गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर विजय मिळवला। या सामन्याचे आयोजन हे चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये चेपॉकमध्ये करण्यात आलं होतं। आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला। आरसीबीने आश्वासक सुरुवातीनंतर 5 विकेट्स गमावले, मात्र त्यानंतर अनुज रावत आणि अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक या दोघांनी 6व्या विकेटसाठी 95 धावांची निर्णायक भागीदारी केली। त्यामुळे आरसीबीला सीएसके समोर 174 धावांचं आव्हान ठेवता आलं। सीएसकेनं हे आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं। या सामन्यानंतर दिग्गज खेळाडूने निवृत्तीबाबत संकेत दिले आहेत। दिनेश कार्तिक याने आयपीएलच्या इतिहासात फलंदाज, माजी कर्णधार आणि विकेटकीपर अशा तिन्ही भूमिका यशस्वीपणे सार्थपणे पार पाडल्या आहेत। आरसीबीने 17व्या हंगामात अनुज रावतसोबत 95 धावांची भागीदारी केली, तसेच 38 धावा करत जोरदार सुरुवात देखील केली। कार्तिकने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत या हंगामानंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले। कार्तिक पहिल्या हंगामापासून आयपीएल खेळतोय। कार्तिकने तेव्हापासून ते आजपर्यंत एकूण 6 संघांचं प्रतिनिधित्व केले, तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी कॅप्टन्सी देखील केली आहे। तुझा हा चेकअपवर अखेरचा सामना आहे का, असा प्रश्न कार्तिकला विचारण्यात आला। यावर उत्तर देताना कार्तिकने आशादायी उत्तर दिलं, हा चांगला प्रश्न आहे। मला आशा आहे की प्लेऑफमधील सामना खेळण्यासाठी मी येथे येईन। प्लेऑफसाठी आम्ही पात्र ठरलो आणि चेपॉकमध्ये खेळायला आलो तर तो माझा अखेरचा सामना असेल। मात्र जर असं झालं नाही तर मी चेपॉकवर माझा अखेरचा सामना खेळतोय, असं कार्तिक म्हणाला आहे। दरम्यान दिनेश कार्तिक निवृत्त होणार असल्याची चर्चा 17व्या हंगामाआधी रंगल्या होत्या। मीडिया रिपोर्ट्सनुसार कार्तिकला कॉमेंट्रीसाठी अधिक वेळ द्यायचा आहे। कार्तिकने इंडिया इंग्लंड कसोटी मालिकेतही कॉमेंट्री केली, मात्र आयपीएलसाठी त्याने कसोटी मालिकेतून समालोचन म्हणून माघार घेतली। आता कार्तिक पुन्हा चेपॉकवर खेळताना दिसणार की नाही हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। तर अशा प्रकारे दिनेश कार्तिक हा भारतीच्या माजी फलंदाजाने निवृत्तीबाबत संकेत दिले आहेत, परंतु 17व्या मोसमात तो पूर्णपणे खेळणार आहे। परंतु या मोसमानंतर त्याने निवृत्तीबाबत संकेत दिले आहेत। आता बघूयात दिनेश कार्तिक हा या पर्वामध्ये आरसीबीसाठी त्यांना विजेतेपद मिळवून देऊ शकतो का, कारण की दिनेश कार्तिक एक महत्त्वाचा फलंदाज तसेच यष्टीरक्षक आणि अनुभवी फलंदाज देखील आहे। तर बघूया मित्रांनो, दिनेश कार्तिक या हंगामामध्ये आरसीबीला विजेतेपद मिळवून देईल असं आशा करूयात। भेटूया नवीन प्रकारे अशाच व्हिडिओच्या माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।